संजय राऊत यांच्या या ट्विटवर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। एक मोठी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर झाली। प्रदीर्घ चर्चा होऊन काही गोष्टी ठरल्या असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित होते। त्यांनी आपापले निरोप आदित्य आणि अमित ठाकरेंना दिले। त्यानंतर या दोन्ही भावांनी संजय राऊतांना असे ट्विट करण्याचे आदेश दिल्याचं चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। पुण्यामध्ये भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास गणेश बिडकर यांनी व्यक्त केलेला आहे। 120 हून अधिक जागांवर भाजप विजयी होईल असं बिडकर म्हणतात। पुण्याचा महापौर हा भाजपचाच असेल असं सुद्धा गणेश बिडकर यांनी सांगितलंय। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी यांनी बिडकर यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। पुण्यामध्ये मतदानाची वेळ संपलेली आहे आणि माझ्या समेत या सगळ्याविषयी बोलण्यासाठी भाजपचे प्रचार प्रमुख गणेश बिडकर आहे। खरं तर गणेश बिडकर यांनी भाजपला 110 पेक्षा अधिकच्या जागा येतील असा दावा केला आहे आणि महापौर हा जो भाजपचाच असणार आहे हा सुद्धा दावा केला आहे। भाऊ, खरं तर प्रचार सगळा संपलेला आहे। अत्यंत पॉझिटिव्ह तुमच्या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा भाजपला वातावरण होतं। कशा पद्धतीने बघता आता? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने पुणे शहराचा जो रोडमॅप आखलाय, जी विकासाची दिशा पुणे शहराला दिली, त्याचाच हा परिणाम आहे की पूर्ण शहरभर भारतीय जनता पार्टीची एक वेव तयार झाली आहे। त्यातूनच कार्यकर्त्यांचा संच, या विचाराचा असणारा मतदार आणि योग्य उमेदवार, योग्य नेतृत्व याचं एक मोठं समीकरण जुळून आलं। त्यातनं एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीला शहरात मिळताना दिसतो। मग कुठनं येणार यांची सत्ता? त्यामुळे भारतीय जनता पार्टी 165 जागा क्षमतेने लढली आहे। भारतीय जनता पार्टी 120 जागा निवडून येणार। आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी जी आहे ते 120 जागावरती निवडून येणारा हा दावा जो आहे तो भाजपचे जे प्रचार प्रमुख होते शहराचे गणेश बिडकर यांनी केलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये विवेक नगर प्रभाग इथं एका मतदारानं आपण कुणाला मतदान केलं याचा पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे। मतदारानं शूट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा व्हिडिओ नेमका त्या मतदारांनीच काढलाय की त्यामागे कोणाचा खोडसाळपणा आहे? उद्देश नेमका यामागचा काय आहे याबद्दल अजूनही अस्पष्टता आहे। मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेणं आणि वापरणं याला प्रतिबंध असताना या मतदारानं हा व्हिडिओ कसा काय शूट केला याबाबतही अनेक प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।